लसूण सोलणं म्हणजे जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे. आणि तो जर जास्त प्रमाणात आपल्याला सोलून हवा असेल तर त्याला वेळ पण तेवढाच द्यावा लागतो. शिवाय ह्या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सोलताना आपली नखं दुखतात, आपली बोटं पण दुखायला लागतात, कारण की याच्या पाकळ्या ज्या असतात त्या फार कडक असतात. त्यामुळे जास्त प्रमाणात लसूण सोलून हवा असेल तो पण पटकनी, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर इथे सुरुवातीच्या टिपमध्ये आपण बघणार आहोत, जर भाजीसाठी आपण लसूण सोलून घेणार असू तर आपल्याला तो हाताने न फोडता न सोलता सरळ आपल्याला अशा प्रकारे बत्त्याने ठेचून घ्यायचा आहे. जास्त प्रमाणात लसूण आपल्याला हवा असेल तर आपल्याला सरळ अशा प्रकारे हा लसूण जो आहे तो ठेचायचा आहे. हलक्या हाताने इथे लसूण मी ठेचून घेतला आहे. त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या आता पूर्णपणे मोकळ्या झाल्यानंतर तुम्ही बघाल की जी पाकळी आहे ती त्या लसणाच्या सालीपासून वेगळी झालेली आहे. ज्यावेळेस आपण भाजीला फोडणी देणार असू त्यावेळेस आपण लसूण एक तर कापून घेत असतो नाही तर ठेचून घेत असतो. त्यामुळे ही पद्धत ज्यावेळेस आपण भाजीला लसूण टाकणार असू तर नक्की ही एकदा वापरून बघा. तर ही झाली पहिली पद्धत. आपण आता पुढच्या टिपकडे वळणार आहोत. तर आपण बघत आहोत की जास्त प्रमाणात लसूण पटकनी सोलून हवा असेल तर इथे आपल्याला काय करता येईल, तर सगळ्यात आधी जेवढा पण लसूण आपल्याला पटकनी सोलायचा आहे तेवढ्या लसणाच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्ही बघत आहात मी जेवढा लसूण आहे तेवढा लसणाच्या पाकळ्या इथे मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याला एका कढईत किंवा मग एखाद्या तव्यावर हा गरम करून घ्यायचा आहे. मी कढई गरम करून गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर आता ह्या ज्या पाकळ्या आहेत ह्या अशा प्रकारे गरम तव्यावर किंवा कढईमध्ये टाकायच्या आहेत. आपण इथे वेळ वाचावा म्हणून स्वयंपाक करण्याच्या आधी 10 मिनटं आधी आपल्याला अशा प्रकारे ही प्रोसेस करून घ्यायची आहे. फक्त 5 मिनटं आपल्याला गरम तव्यावर किंवा कढईमध्ये हा लसूण म्हणजे या लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे ठेवायच्या आहेत. आता मी हा लसूण तुम्हाला सोलून दाखवणार आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या गरम केल्याने त्याची जी सालं आहेत ती पटापट इथे निघत आहेत. ऑलरेडी सालं जी आहेत ती मोकळी झालेली आहेत. फक्त आता आपल्याला त्यातनं पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. आपल्याकडे जर मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पण आपण भरपूर क्वांटिटीमध्ये अशा ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या गरम करून अशा प्रकारे पटकनी सोलून घेऊ शकतो. मात्र काही सेकंदामध्ये आपला भरपूर लसूण जो आहे तो सोलून होतो. जास्त प्रमाणात लसूण सोलून हवा असेल तर नक्की एकदा ही पद्धत तुम्ही पण ट्राय करून बघा. लसूण सोलण्याच्या दुसऱ्या टिपनंतर आपण तिसऱ्या टिपकडे वळणार आहोत. आता या तिसऱ्या टिपमध्ये आपल्याला स्वयंपाकाच्या सुरुवातीलाच एक 10-15 मिनटं आधी आपल्याला लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत. जेवढा लसूण लागतो आहे तेवढा आपण सोलून घ्यायचा आहे. म्हणजेच पाकळ्या ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि ह्या पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला आता गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायच्या आहेत. साधारण 10 ते 15 मिनटं या गरम पाण्यामध्ये लसूण पाकळ्या मी टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे 10 मिनटं ते 15 मिनटं आधी आपण लसणाच्या पाकळ्या गरम पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे ह्या ज्या कडक पाकळ्या ज्या आहेत म्हणजेच त्याचे सालं जे आहेत ती पटकनी मोकळी होतात. भिजल्यामुळे ते पाकळ्या ज्या आहेत त्या नरम पडतात. नरम पडलेली जी सालं आहेत ती पटकनी निघायला सुरुवात होते. मात्र हे जे काम आहे स्वयंपाकाच्या 15 मिनटं आधी तरी करायचं आहे. त्यामुळे काय होईल, गरम पाण्यामध्ये ही सालं जी आहेत ती चांगली भिजतील आणि पटकनी नरम पण होतील. आणि कितीही प्रमाणात लसूणच्या पाकळ्या सोलायच्या असेल तर ते आपण इझिली पटकनी अशा सोप्या पद्धतीने सोलून घेऊ शकतो. यानंतर आपण पुढच्या टिपकडे वळणार आहोत, तर ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे जर आपल्याला लसूण जास्त प्रमाणात सोलून हवा असेल तर त्याला आपल्याला आधी नरम करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण काय करायचं आहे, जेवढा पण लसूण आहे तेवढा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. एक 15-20 मिनटं आधी किंवा अर्धा तास आधी जरी तुम्ही हा लसूण अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवला तर तो पटकनी नरम होईल. मी आधीच 10 मिनटं ते 15 मिनटं हा लसूण जो आहे तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आणि त्यामुळे लसणाचे जे सालपटं आहेत ती आता इथे नरम पडलेली आहेत आणि पटापट निघत आहेत.
तर ह्या काही टिप्स होत्या ज्या कितीही क्वांटिटीमध्ये लसूण सोलायचं असेल तर आपण वापरू शकतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीवर याला शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता इथे तुमचा निरोप घेणार आहे. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.